रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओळी क्रमांक 94 ते 96चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. तू आपण पे तरी नेनसी परी या कौरवा ते शोचू पाहासी हा बहु विस्मयम हासी पुढत पुढती. या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, नवल तर या गोष्टीचे वाटते की तुला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख नाही, तरीही तू या कौरवांसाठी शोक करत आहेस. तुझे हे वागणे बघून मला वारंवार आश्चर्य वाटत आहे, असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत. ह्याचा अर्थ असा होतो की श्रीकृष्ण म्हणत आहेत, तू कोण आहेस? अविनाशी आत्मा आहेस का नश्वर शरीर आहेस हे तुलाच माहीत नाही, आणि तरीही तू हे मरतील हे रडतील म्हणून तूच रडत बसलेला आहेस. हे किती विचित्र आहे असे श्रीकृष्ण म्हणत आहेत. तरी सांग पा मज अर्जुना तुझ पासोनी स्थिती या त्रिभुवना हे अनादी विश्वरचना ते लटके काही. या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे होतो. परमपिता श्रीकृष्ण भगवान म्हणत आहेत की बरं अर्जुना, मला एक सांग, या तिन्ही लोकांची स्थिती काय तुझ्यावर अवलंबून आहे? ही जे अनादी काळापासून चालत आलेली सृष्टीची रचना आहे ती काय खोटी आहे? तुला असे वाटते का की तू युद्ध केले नाहीस तरच हे लोक जिवंत राहतील? सृष्टीचा चक्र तुझ्या हाताने चालत नाही, ते ईश्वरी नियमाचेच पालन करते आणि त्याच नियमाप्रमाणे चालते. तू यांना मारला नाहीस तर हे मरणार नाहीत असे तुला वाटते का? असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत. हेच समर्थू एकाची तयापासून भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. विश्वामध्ये एक समर्थ सर्वशक्तिमान ईश्वर आहे, ज्याच्यापासून सर्व प्राणीमात्र निर्माण होतात असे जे जगात मानले जाते ते काय लोक उगाच बोलतात का? असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणत आहे. जर जन्म आणि मृत्यू देणारा तो ईश्वर आहे तर तू स्वतःचा त्यांचा मारणारा किंवा वाचवणारा समजून कर्तेपणाचा अहंकार का बाळगत आहेस? असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत. या ओव्यामधून श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचा अहंकार आणि अज्ञान दाखवून देत आहेत. तू मारणारा नाहीस आणि ते मरणारे नाहीत, कारण आत्मा अमर आहे. सृष्टीचे नियम तुझ्या इच्छेनुसार बदलत नाहीत, त्यामुळे हा शोक करणे व्यर्थ आहे असे भगवान सुचवत आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम.